हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सकाळी उठल्याबरोबर ना आधी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायला घेतलं, कारण गेले काही महिन्यामध्ये ना इतकं स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं आहे. माझ्या स्किनवरून तुम्हाला कळलं असेलच. तर बरेच महिने झाले आपले व्लॉग्स देखील आले नाहीत आणि याचं कारण जे आहे मी पुढे येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला सांगेनच. सो माझे व्लॉग जे आहे आता कंटिन्यू तुम्ही पाहत राहा. तर आज ना भेंडीची भाजी बनणार होती आणि भेंडी कोवळी आहे की नाही ते चेक करण्याची ही ट्रिक, म्हणजे समोरचं जे टोक आहे पटकन तुटलं की समजायचं भेंडी कोवळी आहे. आणि खूप छान अशा या कोवळ्या भेंड्या होत्या. तर यांची भाजी करायला घेतली. आता मला ना मिरची घातलेली भाजी, भेंडीची भाजी जास्त आवडते, पण घरी सगळ्यांना लाल तिखट घातलेली खायची होती. तर लाल तिखट घालून रस्सावाली भेंडीची भाजी आहे मी आज बनवली होती. आणि हो, तुम्हाला कशा प्रकारची भेंडीची भाजी आवडते, म्हणजे मिरची घातलेली की लाल तिखट घातलेली, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सासूबाई मार्केटला गेल्या होत्या, काही सामान आणायचं होतं. त्याने नारळ पाणी त्याचबरोबर थोड्या भाज्या वगैरे देखील आणल्या होत्या. त्या सगळ्याच्या आहे मी सॅग्रिगेट करून घेतले आणि रुहीलाही थोडंफार कामाला लागलं. आणि हो, सध्या मी गावी आहे, तर थोडे दिवस तुम्हाला इकडचे जे आहे व्लॉग्स पाहायला मिळतील. घरातला कुकर देखील ना थोडा खराब झाला होता. सासूबाई त्याही न्यू घेऊन आल्या आहेत. प्रेस्टिजचा स्टीलवाला कुकर, त्या छान अशी क्वालिटी असलेला घेऊन आलेत. आता याचं जे प्राईस आहे तुम्ही कमेंटमध्ये मला गेस करून सांगा. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.